मी इथं अगदी अजून चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघणार आहोत. बघायला गेलं ना क्वालिटी क्रिकेट का असतं तर नेहमी आपण पाहत असतो आणि हेच ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये टीम आंबावडे त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट खेळत असताना ओलंदाजी मार्कवरती विकी पहिल्या ओव्हरमध्ये आला. तर ज्या मॅच मध्ये ज्यानं 6 मध्ये 11 थांबवल्या तो टीम मिस्टर धीरज सरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पंचांचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचलाय. प्रसाद पंचांच्या भूमिकेमध्ये एका बाजूला आयोजक नितीन भरपूर मेहनत घेतली. नितीन या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतं. सर्वच जोंजारवाडीचं कौतुक करेल. विकी चला मॅच चालू करा वेळ घेऊ नका प्लीज. ब गटाला सुरुवात झाली आहे. पहिली मॅच ब गटामधली मोंडे ब्रदर्स आणि त्यांच्या विरोधात काहीर अजय. छोटा पॅकेट बडा धमाका जरूर आहे. मिडॉनला खेळून काढला. पहिला बॉल वरती विकेट मिळाला असता. अलवारपणाने खेळलाय. फुल टॉस होता मात्र टॉस जिंकला टीम मोंडे ब्रदर्स. अंबावडे टॉस वी नील टू फर्स्ट फील्ड आणि इन्व्हाइट केला बॅटिंगसाठी टीम आई विटलाई देवी स्पोर्ट्स काहीर संघाला. कॅप्टन स्वतः स्ट्राईक एंडला आला. संतोष पहिलाच बॉल संतोषचा हवेमध्ये खेळून काढलाय. हे क्षेत्ररक्षक चुकी होणार नाही. कोणती देखील टिपला असेल. हेबीडीची आठवण करून दिली आहे. जर्सी नंबर 17 आणि इथून नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. हिमेश ऑलराऊंडर आहे. अगदी हिमेशकडे देखील ताकद आहे. संतोष बाद झाला पहिल्याच बॉल वरती आणि गोलंदाज विकी. गोलंदाजी मार्क वरती विकी आहे. इथून आता टीम वागजाई 11 आंबावडे संघाला गोलंदाज एक ट्रेन करायला लागेल. सनीला ही मॅच पूर्णपणे थांबायला लागणार आहे हे लक्षात घ्या. माननीय सन्माननीय आदरणीय आपण बघतोय सुरेश दौंजा साहेब उपस्थिती या मुख्य व्यासपीठावरती त्यांचा आपण बघू शकतो. टॉस का बॉस नुकताच त्यांचा टॉस झाला आणि इथून हा बॉल आपण बघतोय. क्षेत्ररक्षक आहे. आता कॅच ड्रॉप झाले. अवघड होतं उलटा सेल घेणं. प्रयत्न चांगला राहिला त्या खेळाडूचा. आपण बघितलं मयूर तिथे होता आणि त्यानंतर मी आल्या त्या धावा 2. चांगलं क्रिकेट क्वालिटी क्रिकेट खेळावं लागेल. टीम आंबावडे संघ देखील चांगला आहे. टीम मोंडे ब्रदर्स आंबावडे मागच्या वेळी 2 मॅच जिंकले होते. तिसऱ्या मॅच मध्ये कुठेतरी परास्त झाले. त्यांचा देखील प्रयत्न चांगला राहिला आहे. 2 मॅच जिंकतात. तिसऱ्या मॅच मध्ये कुठेतरी त्यांना जमत नाहीये. मात्र या मॅच मध्ये करून दाखवावं लागेल. पुन्हा एकदा हलक्या हाताने हिमेशने खेळून काढला. मियाल एक सिंगल. गोशंकी क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. नेक्स्ट मॅच टीम अमरक आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळणारी टीम आपण तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचवणार आहोत. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. अमरक आणि त्यांच्या विरोधात सिद्धिविनायक हौलाची वाडी दोन्ही टीमचा टॉस आपण करणार आहोत. आणि हा बॉल उडवला. क्षेत्ररक्षक दूरवरती सूरज. बॉल निघून झाला. बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील त्या 4. चौकार सुरेख फटका बाला मेला हिमेशच्या बॅट मधून. 4 धावा. टीम हौदाची वाडी संघाने अमरक कुठे असतील त्यांनी या. बकासूर सूरज दादा यायचं कुठे तुमचा संघ असेल तर लगेचच या. वेळ घेऊ नका प्लीज. गोलंदाज तयार. ओ हो 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 काय गोलंदाजी आहे. स्लो बर्मन फसला बॅटर थोडासा आणि त्यानंतर एक सिंगल मिळते. षटक क्रमांक पहिला संपला. पहिल्या षटकामध्ये धावा फलकावरती 9 आणि स्कोरबोर्ड 9 धावा. अजूनही 18 चेंडूचा काही शिल्लक आहे. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं. क्वालिटी क्रिकेट चांगलं क्रिकेट खेळावं लागेल या मॅच मध्ये. फास्ट खेळा प्लीज. वेळ जास्त घ्यायचा नाहीये. जास्त वेळ घेऊ नका प्लीज.
इथून मैदानाच्या आतमध्ये अजूनही लक्ष असणार आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतं ते मात्र 9 आणि स्कोरबोर्ड 9 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज उमेश एक चांगला गोलंदाज आहे मोंडे ब्रदर्स अंबावडे संघाचा. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर हा बॉल जास्त बाहेर राहिला. वाईट +1 या 2 धावा ऍड होतील. बॉलिंग मार्कवरती आपण बघतोय उमेश. चांगलं क्रिकेट क्वालिटी क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं. हेच ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मोंडे ब्रदर्स अंबावडे संघ मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल हलक्या हाताने खेळून काढला. दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय. बॉल निघून चाललाय. बॉल निघून जाईल. धावा किती या बॉलवरती मिळेल? फक्त एक सिंगल आणि इथून एकच धावा असणार आहे. कारण जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळता ना तेव्हा चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं. आणि हेच ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावरती 12 आणि रन झाले आतापर्यंत 12. बॉल 1 झाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फटका अजयचा चांगला मात्र धावा कमी. फक्त मिळणार 1 रन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकच धावा असणार. बॉल घ्या. बॉल आतमध्ये गेला. त्या बास्केटमध्ये बॉल आहे. बॉल नवीन घ्या. दुसरी ओव्हर आहे. दुसरा जुना बॉल द्या. जुना बॉल. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं. चांगल्या धावा मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. ओव्हर नंबर मॅच बॉल आला असेल तर मॅच बॉल घ्या. उमेश ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. चांगली गोलंदाजी इथून करणं गरजेचं आहे उमेशला. फास्ट घ्या प्लीज. जास्त वेळ घेऊ नका. क्वालिटी क्रिकेट चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं मैदानाच्या आतमध्ये. धावा देखील तितक्याच चांगल्या बनवाव्या लागतील. गोलंदाज तयार. खेळून काढलाय क्षेत्ररक्षक सूरज. प्रयत्न चांगला राहिलाय. हो चांगली फिल्डिंग झाली आहे. मिळेल त्या फक्त 2 धावा. काय नशीब आहे यार. 4 धावा थांबल्या. बॉल पडला पण रेषला टच नाही झाला. बॉल आतमध्ये पडून आतमध्ये झाला. क्वालिटी यार क्वालिटी. चांगली फिल्डिंग झाली. कॅच महत्वाची होती. पण हा छोटा पॅकेट बडा धमाका टीम काहीर संघाचा हा वाघ आहे ज्यानं भरपूर स्पर्धा गाजवल्या. कित्येक स्पर्धेमध्ये चांगलं क्रिकेट खेळलंय. त्या दिशेने पुन्हा एकदा खेळून काढला. आता बॉल थांबणार नाही. 1 बाउन्स. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. कॅच घेतला असता 4 धावा वाचल्या असत्या. मात्र टोटल 6 धावा थांबल्या असत्या. मात्र इथून कुठेतरी या मॅचमध्ये आता पलटवार झाला. पळून काढलेल्या 2 आणि या 4 म्हणजे 6 धावा कुठेतरी थांबल्या असत्या. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला असता. कॅच भरपूर इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या. आम्ही तुम्हाला वारंवार सांगत असतो कॅचेस विन द मॅचेस. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगला बॉल होता. चांगली फिल्डिंग. डॉट बॉल. 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 19 या आकड्यावरती पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं. चांगल्या धावा येणं गरजेचं आहे. क्वालिटी क्रिकेट जे काय असतं ना ते दाखवणं भरपूर गरजेचं असतं. हेच 41 दिवा कोळीवाडा हे क्रीडांगण आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. वेग पहा. काय गोलंदाजी आहे. टप्पा पडल्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल गेला लगेचच. डॉट बॉल. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. वातावरण बदललंय थोडंसं. वातावरण आपण बघितलं तर हवा आल्यासारखं झालं आणि इथून 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अजूनही रन्स करायचे आहेत. 19 रन झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉलमध्ये किती येणार आहे आपण बघणार आहोत. पहिल्या डावाचा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच टीम सिद्धिविनायक 11 हौदाची वाडी त्यांच्या विरोधात अमरक. ती मॅच बघायला मजा येईल कारण 2 टीम बलाढ्य आहेत. कॅप्टन आले असतील तर उपस्थित राहा. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस हे लक्षात घ्यायचं. टीम हौदाची वाडी आणि त्यांच्या विरोधात अमरक. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं. चांगल्या धावा येणं गरजेचं आहे. या मॅच मध्ये चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. 9 सेकंडला आपण बघतोय अजय. स्ट्राईक एंडला हिमेश आला. बरोबर हिमेशच्या बॅटमधून सूरजला बघावं लागेल. बॉल त्याच्या डोक्याच्या वरतून. बॉल मस्तक पे दस्तक. सीमा रेषेच्या बाहेर.
येतोय षटकार, 6 धावा. चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं डॉट बॉल आहे. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. धावा देखील तितक्याच चांगल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं हलक्या हाताने खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे तिथे. सूरजला पाहिलं, एक धाव कंप्लीट झाली आहे. एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये आणि इथून धावसंख्या धावफलकावरती 1 न पुढे सरकले. 26 धावा. पाऊस येतोय की काय, वातावरण चेंज झालंय. चांगला बॉल आहे. डॉट बॉल. अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 8 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हलक्या हाताने खेळून काढला क्षेत्ररक्षक फॉलो थ्रो मध्ये बॉल अडवलाय. चांगली गोलंदाजी झाली आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये ओमकारला वापरला. टीम अमरक संघ वेलकम, सहर्ष स्वागत. अगदी चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांची नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते. स्टेप ऑफ झाला, महत्वाचा विकेट. माघारी परतावा लागेल अक्षयला. 1 मोर विकेट. फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितीन आलाय. शेवटच्या ओव्हरमध्ये सूरजला पाहायला मिळतोय. हा बॉल खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे तिथे. आपण बघतोय 1 बाउन्स अडवला आणि इथून एक सिंगल जरूर मी ते दुसरीचा कॉल नाकारलाय. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं. चांगल्या धावा येणं गरजेचं आणि इथून मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. गोलंदाज सूरजला वापरला. एक चांगला खेळाडू आहे टीम मुंडे ब्रदर्स अंबावडे संघाचं आपण पाहतो. चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून नक्कीच खेळावलं जातं आणि तेच ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रन झाले आतापर्यंत 28 धावा. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 4 बॉलचा काही शिल्लक आहे. स्पीड अप घ्या, फास्ट खेळायचं प्लीज. चांगला बॉल आहे. हलक्या हाताने खेळून काढला क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळतात. एक धाव कंप्लीट झाली आहे. सिंगल वरती समाधान मानावं लागेल. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलमध्ये अजून किती धावा बनवणार आपण बघणार आहोत. 29 धावफलकावरती लागल्यात आणि फलंदाजीतून पाहायला मिळतंय अपील स्ट्रॉंग आहे. नितीनचं डिसिजन काय? नोट आउट असणारा फलंदाज सुरक्षित असेल. तिसऱ्या पंचांकडे मागणी असणार. आपण डिसिजन काय लगेचच चेक करणार आणि त्यानंतर फलंदाज आउट. OUT आउट. फलंदाज स्वतः बाहेर गेलेत मैदानाच्या. आपण जरूर बघतो नितीन बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. अनिल आलेत नवीन बॅटर. धावसंख्या धावफलकावरती 29. 29 बॉल झाले 4. रिप्ले मध्ये पहा MTC
कव्हर केलंय, क्लिअर दाखवलंय, क्लिअर एकदम आउट आहे फलंदाज. टू गो. क्लिअरिटी यासाठी आम्ही नेहमी कुणाल कॅमेरामॅन तेजस खरंच कौतुक करेल. 1 रन इथे धावसंख्या 30. अजूनही एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. 1 to go. धावा कमी आल्या टीमच्या. नेक्स्ट मॅच टीम अमरकचे कॅप्टन आणि टीम औदाजीवाडी संघाचे कॅप्टन लगेच यायचं प्लीज, वेळ घेऊ नका जास्त. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस. लगेच कॅप्टन जयदादा कुठे उपस्थित असतील तर लगेच या, वेळ घेऊ नका जास्त. अमोल, इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस स्पर्धेचा नियम आहे, लक्षात घ्या. सनी, आम्ही भरपूर जणांना पेनल्टी लावली आहे, लाड कोणाचे नाहीये तिथे, लक्षात घ्या. सर्वांना एकच नियम. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती स्वराजचा डिप्लाय जाईल. हवेनं गेम फिरवला, बॉल आतमध्ये राहिला आणि त्यानंतर विकेट मिळाले. 30 झाला, 31 धावांची गरज. 30 रन झाला आणि 31 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असणाऱ्या टीम मोंडे ब्रदर्स आंबावडे संघाला. कॅप्टन लगेच जायचंय. टीम अमरक आणि त्यांच्या विरोधात हौदाजीवाडी संघाचे कॅप्टन लगेच या. माननीय श्री सुरेश जमजार साहेबांच्या हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. नेक्स्ट मॅच जयदादा कॅप्टन आले असतील तर या जमजारवाडीचे कॅप्टन टॉस्का बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. लगेचच जायचं टॉस्का बॉक्स मध्ये दादा, आपण नाणेफेक करणार आहोत. प्रसाद पहा, जिंकलेली खुशी त्यांना जाम आहे, कारण मेहनत भरपूर घेतली आणि आता थोडासा आराम त्या खेळपट्टीवरती करताना आपण पाहतोय आणि स्क्रीनवरती देखील त्यांना दाखवण्यात आलंय, आपल्याला पाहायला मिळतंय. इथून विकी आणि पप्प्या ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चालले, कारण चेंज केले आपल्याला पाहायला. तर वेलकम सूरज दादा, तुमचं देखील सहर्ष स्वागत. टॉस करतोय आपण. निलेश आज कॅप्टन आहेत, जय दादा नाही आहेत उपस्थित, तर सुरेश धोंजळ यांच्या हस्ते नाणेफेक झाले. स्विंग द कॉइन. टॉस कोणाच्या बाजूने? टॉस कोणी जिंकलाय? टीम अमरक. डिसिजन काय आहे? बॅट फर्स्ट. आज काहीतरी वेगळं चित्र. आज सागर नाहीये टीम मध्ये, आपल्याला पाहायला मिळतं. आणि इथून बकासूर आहे, बस झालं. आणि इथून सगळे खेळाडू अतिशय चांगले आहेत, आपल्याला पाहायला मिळतं. अशोक तुमच्या बाजूने फिल्डिंग आल्या. जशी मॅच संपेल लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं, लक्षात घ्या. 24 मध्ये 31 धावांची गरज आहे. 24 बॉल आणि 31 धावांची गरज. स्ट्राईक एंडला विकी, नॉन स्ट्राईक एंडला पप्प्या. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सूरजला कुठेतरी मागे ठेवलाय, कारण तो एक देखील चांगला खेळाडू टीम मोंडे ब्रदर्स आंबावडे संघाचा. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज. पहिल्या ओव्हर मध्ये हिमेश येतोय, ऑलराऊंडर खेळाडू, एक चांगला खेळाडू म्हणून ओळखला जातो. वातावरण बदललंय. फास्ट घ्या प्रशांत दादा, टीम मीटिंग घेऊन देऊ नका प्लीज. नितीन दादा, भरपूर मॅच आहेत आजच्या दिवसामध्ये, वेळ घेऊन द्यायचा नाहीये पंच, लक्षात ठेवा. 24 मध्ये 31 ची गरज आहे मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच फटाफट फास्ट खेळायचं. भरपूर आम्ही तुमच्या मागे लागू आज, कारण फायनल आम्हाला आज 3 ओव्हरची काही करून कंप्लीट करायची. पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती सरळ बॅटनं बॉल निघून चाललाय. 2 बाउन्स, सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय विकीच्या बॅटमधून. धावा मिळतील 4. चौकार. पहिल्याच बॉल वरती स्वागत केलं चौकारानं आणि इथून धावा मिळतील विकीच्या बॅटमधून 4.
चौकारानं सुरुवात केली मैदानाच्या आतमध्ये. विकी एक चांगला खेळाडू, ऑलराऊंडर आहे, अनुभव भरपूर क्रिकेटचा, चांगली बॅटिंग देखील त्याची पाहायला मिळते. फुल टॉस हाताने कट केला, एक मिळेल धाव, फक्त सिंगल. 31ची गरज आहे मॅचमध्ये. टीम काही धावा जशा पाहिजे तशा आल्या नाही या बॅटमधून. 24 बॉलमध्ये बनवल्या फक्त 30 धावा. 31 टार्गेट या मॅचमध्ये ठेवलं. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला, टीम अमरक टॉस विन इलेक्ट टू फर्स्ट बॅट. इन्व्हाइट केलं फिल्डिंगसाठी टीम. आपण पाहतोय हौदाच्यावाडी संघाला फिल्डिंगसाठी. गुडघ्यावरती बसला, गॅप मोठी आहे, बॉल निघून जाईल, आता दाबणार नाही. आणखीन एक बॉल जातोय सीमा रेषेच्या बाहेर. बॅटर विकीच्या बॅटमधून धावा आल्या 4. 8 धावा धावफल 9 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. अगदी मैदानाच्या आतमध्ये बघितलं ना, धावा देखील तितक्याच वेगवान, तितकंच चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झाला. अमरक विरोधात हौदाची वाडी संघ फाईट करेल. क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावा देखील तितक्याच वेगानं. फास्ट घ्या प्लीज, जास्त वेग घ्यायचा नाहीये. कैलास अण्णासाहेब पाटील चषक 2026 अगदी पाहण्याजोगं आपल्याला पाहायला मिळतंय. सुरेश झंजार साहेब, प्रकाश झंजार साहेब आपण बघतोय टॉस बॉस वरती, आणि इथून पुन्हा एकदा त्याच दिशेनं लागा फाटचा दुसरा देखील निघून जाईल. एक चौकार विकीच्या बॅटमधून 4 धावा. बॅटिंग यार लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. असे खेळाडू मला भरपूर आवडतात, ते फास्ट खेळतात आणि धावा जास्त येतात त्यांच्या बॅटमधून. क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हिमेश कमी नाहीये हे लक्षात ठेवा. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हिमेशला इथून करावी लागणार आहे. आखूर टप्प्याचा हॅट्रिक चौकार नाही येऊ शकत, मात्र बॉल निघून जाईल फक्त एका धावेसाठी. सिंगल इथून मिळतीये. सिंगलला धावसंख्या धावफलकावरती 14 धावा धावफलकावरती. इक्वेशन आहे 19 मध्ये 17 करायच्यात. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हलक्या हाताने घेऊ काढला मिड ऑनला क्षेत्ररक्षक आत. फिल्डिंग थोडीशी खराब झाली, मात्र एकही धाव घेतली नाहीये. आता समीकरण आहे 18 बॉल आणि रन करायच्या 17. खतरा कोणाला या मॅच मध्ये? 18 मध्ये 17 करायचे. टीम मुंडे ब्रदर्स आंबावडे टीमला. आता स्वतः अजय एक घातक गोलंदाज आहे. अगदी बघायला गेला ना, चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून नेहमी राहते आणि वातावरण देखील बदललंय. पहा स्क्रीनवरती आपण बघू शकता, तेजस सर्वांना घेतात कॅमेरामध्ये, राग कोणाला येऊन देत नाही. लक्षात घ्या, गाडीवाल्यांना देखील कॅमेरामध्ये कव्हर करत असतात, लक्षात घ्यायचं. 18 मध्ये 17ची गरज आहे. पप्या स्ट्राईक एंडला आला. पहिलाच बॉल पप्याचा, ताकद कमी आहे, क्षेत्ररक्षक धावतोय, बॉल निघून जाईल. धावा किती मिळेल ती फक्त एक, सिंगलच. 16ची गरज आहे. अजून देखील बॉल शिल्लक आहे 17 आणि रन करायचे 16. 17 बॉल आणि 16 धावांची गरज आहे मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच टीम अमरक आणि त्यांच्या विरोधामध्ये हौदाची वाडी संघ. रेडी राहा, लगेच यायचा फिल्डिंग साठी. बॉल हवेमध्ये आहे, जेलची शक्यता. नितीन तिथे आपल्याला पाहायला मिळतं, चुकी होणार नाही. फलंदाज बाद. 1 मोर विकेट. टीम लागतोय धक्का मैदानाच्या आतमध्ये. मोंडे ब्रदर्स अंबावडे संघाला. पप्पा अशी बॅटिंग करून चालणार नाहीये, ताकद लावावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. फटके तुमच्या बॅटवरती व्यवस्थित घ्यायला लागेल. पाहिजे तसे कनेक्ट झाले नाहीये दोन्ही बॉल. आता मात्र स्वराज मैदानाच्या आतमध्ये. 16 बॉल 16ची गरज या मैदानाच्या आतमध्ये. आता चला स्वराज लवकर, फास्ट, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. 16 बॉल 16 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज तयार. पुढे जाऊन काय असा प्रयत्न होता, डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये जबाबदारी वाढते की काय विकीच्या खांद्यावरती. आता मात्र 15 मध्ये 16ची गरज आहे. अलकात्रा घेऊन काढला, गॅप फार मोठी आहे, बॉल उडून निघून चाललाय. 1 बाउन्स, चौकार. धावा मिळतील 4. आता समीकरण आहे 14 बॉल 3 चौकार, 14 बॉल 2 षटकार, 12 धावांची गरज असणार आहे. चौदा बॉल 12 इथून करायचे आहेत.
14 बॉल 3 चौकार, 14 बॉल 2 षटकार या मॅच मध्ये मारायचे टीम मोंडे ब्रदर्स आंबावडेला. स्लोवर वन होता, टप्पा पडल्यानंतर जास्त बाहेर राहिला, व्हाईट बॉल आला. खराब गोलंदाजी अजयची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली, जास्त बाहेर निघाला, व्हाईट बॉल. स्टेप आउट झालाय, उंच गेलाय कॅप्टन डबल एस. चुकी होणार नाही संतोष कडून, टिपलाय जाईल फलंदाज बाद. आणखीन एक धक्का दुसरा मैदानाच्या आतमध्ये. स्वराज बॅक टू द डग आउट. गौरव मैदानाच्या आतमध्ये निघाला, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. गौरव फास्ट जायचं. वेलकम, जय जाता, तुमचं देखील सरचे स्वागत. फास्ट घ्या प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. मैदानाच्या आतमध्ये 13 मध्ये करायचे असतील आता 11. 13 बॉल आणि 11 धावांची गरज. हलक्यात घेऊन काढला मिड ऑनला, क्षेत्ररक्षक आहेत. स्ट्राईक बदलली आणि आता समीकरण बदललं. आता रन करायचे 12 मध्ये 10 धावा. 12 बॉल 10. शेवटच्या बॉलवरती का स्ट्राईक घेतली विकीनं आणि इथून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं 12 बॉल 10 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. 12 चेंडू 10 करायचे. गौरव बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज ऋषी आला ओव्हर नंबर 3 मध्ये. गोलंदाज तयार. हलक्यात घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे बाला मिळते. एकच धाव मिळाली आहे कारण स्ट्राईक स्वतः जवळ ठेवायची आहे आणि 2 घेतल्या. फिल्डिंग खराब. आता मात्र मॅच मध्ये करायचे 11 बॉल 8 धावा. 11 चेंडूने 8 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच बकासूर रेडी राहा. गोलंदाज तयार. बॉल उंच गेलाय, चुकीचा फटका. गौरवनं खेळा. क्षेत्ररक्षक आहेत, चुकी होणार नाही. मिड ऑनला डिप्लाय जाईल, फलंदाज बाद. आणखीन एक धक्का टीम मोंडे ब्रदर्स आंबावडेला. सूरज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निघाला. 8 धावांची गरज आहे. 10 बॉल 8 करायचे. हौदाची वाडी संघ नेक्स्ट मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये दिसणार आहे. फिल्डिंग त्यांच्या बाजूने 4-4 डेव्हलपमेंट आहेत त्यांच्याकडे. 4-4 अख्खं गाव येतं, हे लक्षात घ्या. हलक्यात घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय, आपल्याला पाहायला मिळालं आहे तिथे. बॉल निघून जाईल. धावा किती मिळतील? 4 आहे की 1 आहे? लवकर सांगा. चौकार पाहायला मिळतोय आणि आता मात्र 4 धावांची अजूनही गरज सामना जिंकण्यासाठी टीम मोंडे ब्रदर्स आंबावडे संघाला. हौदाची वाडी संघ 10 मॅच संपेल लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं, हे लक्षात घ्या. नेक्स्ट मॅच आपण बघणार आहोत. मोठा फटका काय असा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डायरेक्ट हिट करायचा होता, झाला नाहीये. बरोबर तर फेकला होता मात्र व्यवस्थित कनेक्ट नाही झाला त्या स्टंपला आणि बॉल निघून गेला. 3 धावांची गरज. विकी आता स्ट्राईक लाईनला आलाय. स्विच हिट काय असा होता मात्र व्यवस्थित बॅटला कनेक्ट नाहीये. डॉट बॉल. आता मात्र समीकरण आहे 7 बॉल 3 धावांची गरज. शेवटच्या मॅच पर्यंत बॉल 18 बॉल 17 करायचे होते. 12 बॉल जास्त खेळले टीम. हलक्या हाताने कट केलाय, फक्त सिंगल घेतली आहे. एकदा धाव कंप्लीट झाली आहे. सिंगल वरती समाधान मानावे लागेल. 2 धावांची गरज. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. 6 बॉल 2. सहा बॉल 2 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज अनिलला पाहतोय. 6 चेंडू 2 रोखणार का अनिल मैदानाच्या आतमध्ये? 6 बॉल 2. फास्ट घ्या प्लीज. प्रसाद दादा लगेच खेळायला सांगायचं फास्ट. 6 चेंडू 2 धावांची गरज आहे.
पहिलाच बॉल हलक्या हाताने घेऊन काढला, एक रन कंप्लीट झाले. दुसरी साखा बॉल असेल, दुसरी होईल का? आणि हिथून दुसरी धाव, फलंदाज बाद. आता एका धावेची गरज आहे. लगेच या बॅटर, नवीन बॅटर लगेच पाठवा. एका धावेची गरज, फास्ट खेळायचं, लगेच बाहेर आहे सूरज दादा. नेक्स्ट मॅच हौदाची वाडी संघ लगेच दशी मॅच संपेल, आतमध्ये यायचं आणि टीम अमरक सलामीची जोडी लगेच पाठवायची आहे. आजच्या दिवसामध्ये आपल्याला फायनल 3 षटकांची खेळायची, असं खेळा सर्वांनी लक्षात घ्या. आणि सामना विजयी झालाय. टीम आपल्याला पाहायला मिळते मोंडे ब्रदर्स आंबावडे संघ. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विकी, ज्यानं गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं धावा खर्च केला त्या मात्र 7-8 आणि विकेट घेतली 1 आणि रन बनवल्या मैदानाच्या आतमध्ये त्या मात्र 14. तो विकी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर टीम हौदाची वाडी संघ एके लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे आणि ऑफिशियल पंच लगेचच मैदानाच्या आतमध्ये येतील आणि त्यानंतर या मॅचला होईल सुरुवात. एका बाजूला टीम अमरक आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल संघ फाईट करत असताना दिसणार आहे तो मात्र टीम हौदाची वाडी संघ. विकी मॅन ऑफ द मॅच या मॅचचा. टॉस्का बॉक्स मध्ये जायचा, तिथेच घ्यायची मॅन ऑफ द मॅच. विकी टॉस्का बॉक्स मध्ये जायचा, विकी टॉस्का बॉक्स मध्ये जा. आणि विजय मोरे यांना विनंती करतो की विकीला मॅन ऑफ द मॅच द्यायचे. यानंतरचा आवाज आमचे जवळचे मित्र ज्यांचा नेहमी तुम्ही आवाज ऐकत असतात, वाल्मिक पाटलांचा. यानंतरचं चालतं बोलतं वर्णन आकाश सरांची वाणी ऐकण्यासाठी कुठेही जाऊ नका, पाहत राहा. MTC द्वारे ही स्पर्धा कव्हर होतीये. कैलासवासी आपण पाहतोय अण्णा साहेब पाटील चषक 2026. थँक्यू सो मच.